नमस्कार. मी आज तुम्हाला अननसाचा शिरा करून दाखवणार आहे. इतका टेस्टी होतो हा शिरा. खूप छान होतो हा शिरा. मी पहिल्यांदाच बनवला आणि इतका टेस्टी लागला. त्यासाठी मी साहित्य घेतले बघा. 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, 1 वाटी अननसाचे तुकडे आणि काजू, बदाम आणि मनुका. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 टेबलस्पून भरून तूप घातलेलं आहे. त्यामध्ये हे ड्रायफ्रूट मी घेतलेले थोडेसे फ्राय करून घेते. खूप छान लागतात ते तुपामध्ये परतून घेतल्यामुळं, क्रंची लागतात. ते काढून घेते बघा. आता थोडंसं तूप ह्याला लागतं, पण खूपच छान होतो हा. तर त्याच तुपामध्ये मी रवा 1 वाटी घेतलेला आहे. तो भाजून घेते मी रवा मध्यम गॅसवर. तुपामध्ये थोडा तांबूस थोडासा, जास्त नाही, तांबूस थोडासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. छान लागतो खमंग भाजल्यामुळं. तर हे भाजून झालेलं आहे. मी आता काढून घेतो. हा काढून घेतला मी. तर त्यामध्ये मी अननसाचे तुकडे घेतले. त्यामध्ये थोडंसं तूप टाकते मी आणि परतून घेते. हे म्हणजे थोडे मऊसर होतात ते परतून घेतल्यामुळं. 1-2-3 मिनिट परतून घ्यायचे ते. त्यामध्ये मी आता 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी लागतं. तर ते मी 2 वाटी पाणी आता ह्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यामध्ये 1-2 मिनटं ते शिजवून घेणार मी. म्हणजे थोडे मऊ पडतात ते अननसाचे तुकडे. 2 वाटी पाणी घालून घेतलं मी. तर थोडी उकळी आली की 1-2 मिनटं शिजू द्यायचे त्याला चांगले. तर उकळी आलेली आहे बघा. बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे. खूप छान लागतात ते. तर त्यामध्ये मी साखर घालून घेतली, पाऊण वाटी घेतलेली. अगदी परफेक्ट होती ही साखर, पाऊण वाटी. हे शिजत आलेले आहेत आता. त्यामध्ये मी आता भाजलेला रवा घालून घेते बघा. थोडासा गॅसची फ्लेम कमी करायची आता. त्यामध्ये थोडासा मी फूड कलर घालणार, येल्लो, अगदी थोडासा, कारण त्यामुळं कलर चांगला येतो. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. अगदी झटपट तयार होतो हा शिरा. त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट घालून घेतले मी. वेलची पावडर 1 टीस्पून घालून घेतली. चांगलं आता हे हलवून एकजीव करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे. माझ्या चॅनलला हाईपचा ऑप्शन आलेला आहे. हाईप करा. हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या रेसिपी तुम्हाला दिसतील छान छान. बघू शकता तुम्ही. थँक्यू.